एका गावात 3 जिवलग मित्र राहायचे, रमेश, सुरेश आणि गणेश। त्यांचं बालपणापासूनचं घट्ट मैत्रीचं नातं होतं। एकमेकांच्या सुखदुःखात ते नेहमी साथ द्यायचे। सगळ्या गावाला त्यांच्या मैत्रीबद्दल आदर होता, कारण त्यांनी कधीच एकमेकांची साथ सोडली नाही। एकदा गावात एक मोठा महोत्सव होता। सगळेजण तयारीत व्यस्त होते आणि या 3 मित्रांनीही एकत्र कार्यक्रम करण्याचं ठरवलं। त्यांनी गावासाठी एक नाटक बसवायचं ठरवलं। रमेश अभिनयात तरबेज होता, सुरेशला लिखाणाची फार आवड होती आणि गणेश तर फारच कल्पक होता। सगळ्यांनी आपापलं काम मनापासून केलं आणि नाटकाचं आयोजन केलं। नाटकाच्या दिवशी सगळ्या गावकऱ्यांनी नाटकाला हजेरी लावली। नाटक खूपच सुंदर झालं आणि सगळ्यांनी त्यांचं कौतुक केलं। पण कार्यक्रमाच्या शेवटाला असं काही घडलं की सगळे अवाक झाले। रमेश अचानक स्टेजवर चक्कर येऊन पडला। सगळ्यांनाच धक्का बसला, पण सुरेश आणि गणेश लगेच धावत रमेशकडे गेले। ते त्याला सांभाळून घरी घेऊन गेले। गावकऱ्यांनीही खूप चिंता व्यक्त केली। रमेशच्या आई-वडिलांनी डॉक्टरांना बोलावलं आणि डॉक्टरांनी सांगितलं की रमेशची प्रकृती थोडी अस्वस्थ आहे आणि त्याला विश्रांतीची गरज आहे। तेव्हापासून सुरेश आणि गणेश रोज रमेशकडे जायचे। त्याची तब्येत सुधारण्यासाठी जे काही करता येईल ते करायचे। रमेशला खूप दुःख झालं होतं की त्याने आपले मित्र आणि गावकऱ्यांची महोत्सवाची मेहनत वाया घालवली। पण सुरेश आणि गणेश त्याला नेहमी धीर देत म्हणायचे, तुझी काहीही चूक नाही, तू का चुकीचं वाटून घेतोस। हळूहळू रमेशची तब्येत सुधारली आणि तो पूर्वीसारखा झाला। एके दिवशी रमेशने दोघांना सांगितलं, तुमच्यामुळेच मी पुन्हा उभा राहिलोय। मी हे कधीच विसरू शकत नाही की माझे मित्र माझ्या पाठीशी उभे होते। त्यांच्या या घट्ट मैत्रीचं गावात खूप कौतुक झालं। सगळ्यांना या 3 मित्रांची दोस्ती आदर्श वाटली। गावकऱ्यांनी त्यांची तुलना 3 ध्रुव तारे यांच्याशी केली, कारण ते नेहमी एकमेकांसोबत असायचे आणि एकमेकांना मदत करत राहायचे। अशा प्रकारे रमेश, सुरेश आणि गणेश यांची मैत्री अजून घट्ट झाली आणि त्यांच्या मैत्रीने गावात एक उदाहरण ठेवलं। सगळ्यांनी शिकलं की खरी मैत्री म्हणजे एकमेकांच्या सुखदुःखात साथ देणं आणि कोणत्याही परिस्थितीत एकमेकांना सोडून न जाणं।